हॅलो फ्रेंड्स, आपण संख्येचे प्रकार पाहत आहोत. त्याचा आज हा पार्ट 3 पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण संख्येचे प्रकार किती व कोणते हे पाहिले होते. तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांची डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. आजच्या पार्टमध्ये आपण समसंख्या, विषम संख्या आणि संयुक्त संख्याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रकार आहे समसंख्या. तर समसंख्या यालाच आपण काय म्हणतो, इव्हन नंबर असं म्हणतो. त्याची व्याख्या कशी करता येईल, तर ज्या संख्येस दोन निशेष भाग जातो व बाकी शून्य उरते अशा संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या असं म्हणतो. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात अशा सर्व संख्या आपण समसंख्या असं म्हणत असतो. उदाहरणार्थ 24, 38, 56, 800 अशा बऱ्याचशा संख्या आपण समसंख्या म्हणून सांगू शकतो, ज्यांच्या की एकक स्थानी काय असेल 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात. याची डेफिनेशन आपण इंग्लिशमध्ये कशी करू शकतो, A number except 0 which is exactly divisible by 2 is called an even number. The number which is exactly divisible by 2, exactly divisible by 2, exactly divisible त्याला म्हणतात ज्याची बाकी ही शून्य असते. तर असे अंक किंवा अशा संख्या जे की काय आहेत, दोन्ही एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहेत, जे दोन्ही डिव्हाइड केल्याच्यानंतर ज्याची बाकी काय येते, 0 येते. तर अशा संख्येला आपण काय म्हणतो, इव्हन नंबर असं म्हणतो. आणि यांच्या युनिट प्लेसेसला कोणते डिजिट्स असतात, 0, 2, 4, 6 और 8 हे त्यांचे युनिट प्लेसला हे नंबर असतात. नेक्स्ट पॉईंट आहे विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर. त्याची डेफिनेशन पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 हे अंक असतात अशा संख्येला आपण काय म्हणतो, विषम संख्या असं म्हणतो. त्यांच्या एकक स्थानी कोणते अंक असतील, 1, 3, 5, 7 किंवा 9 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतील त्या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, विषम संख्या असं म्हणणार आहोत. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन असं सांगू शकतो आपण की जर का आपण दोन्ही त्या संख्येला भाग घातला आणि बाकी जर का एक उरत असेल तर अशा संख्येला आपण काय म्हणतो, विषम संख्या असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 43, 175 असे अनेक एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो ज्यांच्या की एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 हे अंक असतील. याची डेफिनेशन आपण इंग्लिशमध्ये कशी करू शकतो, अ नंबर विच वेन डिवायडेड बाय 2 गिव्ह द रिमाइंडर 1. असे नंबर ज्याला की दोन्ही डिव्हाइड केलं असताना रिमाइंडर काय येईल, 1 येईल अशा नंबरला आपण काय म्हणतो, ऑड नंबर असं म्हणतो. आणि याच्या युनिट प्लेसेसला कोणते डिजिट्स असतात, 1, 3, 5, 7 और 9 हे डिजिट्स असतात. जर का आपण दोन क्रमवार समसंख्या किंवा दोन क्रमवार विषम संख्या घेतल्या तर त्यांच्यातला फरक हा किती असतो, तर 2चा असतो. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स और ऑड नंबर्स इज 2. जर आपण समजा 3 - 1 जर केलं तर त्यांच्यातला डिफरन्स किती येतो, 2 येतो. 4 - 2 जर केलं तर त्यांच्यातला डिफरन्स किती येतो, 2 येतो. अशा कोणत्याही तुम्ही दोन क्रमवार समसंख्या घेऊ शकता किंवा कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या घेऊ शकता. त्यांच्यातला डिफरन्स जर तुम्ही पाहिला तर तो कितीचा असतो, 2चा असतो. नेहमी समसंख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार हा काय असतो, समसंख्याच असतो. तर नेहमी विषम संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार हा काय असतो, विषम संख्याच असतो. जर का आपण एक समसंख्या घेतली आणि एक विषम संख्या घेतली तर त्यांची बेरीज ही नेहमी विषम संख्याच येते. फॉर एक्झाम्पल 3 + 6 = 9. यानंतरचा प्रकार आहे संयुक्त संख्या. यालाच आपण कंपोजिट नंबर असं देखील म्हणतो. याची व्याख्या कशी करू शकतो आपण,
तर ज्या संख्यांना एक व तीच संख्या सोडून कोणत्याही संख्येने भाग जातो त्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या असं म्हणतो. अशा संख्या ज्यांना की एक व ती संख्या सोडून इतर संख्येने देखील भाग जातो अशा संख्येला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या असं म्हणतो. और द नंबर अदर दॅन 1 विच आर नॉट प्राईम नंबर्स दॅट आर कॉल्ड कॉम्पोजिट नंबर्स. असे नंबर्स जे की प्राईम नंबर्स नाही आहेत किंवा एक नाही, एक किंवा प्राईम नंबर सोडून बाकीचे जे नंबर्स असतात त्याला आपण काय म्हणतो? कंपोजिट नंबर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 8, 20, 45 एटसेट्रा. आता हे एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर 8 जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 8ला 1 व 8 व्यतिरिक्त 2नी पण भाग जातो आणि 4नी पण भाग जातो. 20ला जर आपण पाहिलं तर 1 आणि 20 व्यतिरिक्त 2नी भाग जातो, 5नी भाग जातो, 10नी भाग जातो. तर अशा सगळ्या संख्या ज्यांना एक व तीच संख्या सोडून इतर संख्येने देखील भाग जातो त्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या असं म्हणतो. 1 ते 100पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. देअर आर 74 कंपोजिट नंबर फ्रॉम 1 to 100. 1 ते 100पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत? तर 74 संयुक्त संख्या आहेत. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. जर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असेल तर ती 4 आहे, 4 आहे. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर इज 4. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या व्हिडिओचा लाभ घेता येईल. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.